तर बातमी आहे अमरावतीवरून. अमरावती येथील खाद्य सुरक्षा व पदार्थ याची निगा राखण्याचं प्रशिक्षण नुकतंच गाडगेबाबा मंगल कार्यालय अमरावती येथे संपन्न झालं. यावेळी विविध क्षेत्रातील खाद्य विक्रेते उपस्थित होते. याप्रसंगी नोंदणीकृत खाद्यपदार्थ विक्रेत्यांचं एकदिवसीय प्रशिक्षण आयोजित करण्यात आलं होतं. यावेळी खाद्यपदार्थाची निगा कशी राखावी, काळजीपूर्ण खाद्यपदार्थाचा वापर कसा करावा याबाबत प्रशिक्षण व्यावसायिक बांधवांना देण्यात आलं. फास्टॅग ट्रेनिंग जे आहे, जे FSSAI जे सुरू केलेले आहेत वेगवेगळे ईट राईट इंडिया इनिशिएटिव्ह म्हणून आहे, त्याच्या अंतर्गत हायजीन रेटिंग, ईट राईट कॅम्पस, ईट राईट स्कूल असे जे आहे विविध हे आहेत. त्यासोबतच एक फास्टॅग ट्रेनिंग म्हणून जे म्हणजे फूड सेफ्टी ट्रेनिंग अँड सर्टिफिकेशन असं त्याचं नाव आहे फास्टॅग ट्रेनिंगचं. हे सर्टिफिकेशन प्रत्येक अन्न व्यावसायिकांनी घ्यायला पाहिजे. कारण आपण बघतो की अन्नपदार्थ हे फार सेन्सिटिव्ह आहे. अन्नपदार्थामुळे खूप मोठमोठे फूड पॉयझनिंग वगैरे सारखे प्रकार झालेले आपण बघितलेले. काही प्रसंगी मनुष्याचा जीव पण जाऊ शकतो. काही असे प्रकारचे काही हे होत जातात, जसं केमिकल वगैरे त्याच्या हाताळणीमुळे. केमिकल जर आपल्या अन्नपदार्थामध्ये जर पडला कोणत्या अनवधानामुळे तर त्याच्यामुळे जीव सुद्धा जाऊ शकतो. त्यामुळे अन्नपदार्थाचे हाताळणीसाठी फास्टॅग ट्रेनिंग घेणं फार गरजेचं आहे. तर अन्नपदार्थाशी संलग्नित असलेल्या हॉटेल, कॅन्टीन तथा मांस मच्छी विक्रेते, किराणा व्यवसाय या सर्वांनी या प्रशिक्षणाची गरज आहे. त्यांनी प्रशिक्षण घ्यावे असे आवाहन सुद्धा यावेळी करण्यात आलं होतं. किराणा दुकानदाराला सुद्धा फास्टॅग ट्रेनिंग करणं आवश्यक आहे. कारण आपल्याला माहित असेल किराणा दुकानामधून जसं हे आहे चुहे मारणे की दवा जे म्हणतो आपण, झिंक फॉस्फेट वगैरे सारखे जे काही पदार्थ विकले जातात ते सुद्धा दुकानात साठवले जातातच की नाही, किराणा दुकानातून विकले जातात ते सुद्धा अन्नपदार्थामध्ये पडू शकतात. किराणा दुकानामध्ये सुद्धा खाद्यपदार्थ आणि अखाद्य पदार्थाची सुद्धा विक्री होते. उदाहरणार्थ मिरची, मसाले, हळद, धनिया पावडर, आटा, रवा, मैदा हे विकले जातात. सोबतच निरमा, वॉशिंग पावडर किंवा लायझॉल किंवा असे हार्पिक वगैरे सारखे केमिकल सुद्धा विकले जातात. कधी फुटून वगैरे असं अनावधानाने हे जे केमिकल्स वगैरे हे अन्नपदार्थामध्ये पडून त्याच्यापासून सुद्धा एक आरोग्याची हानी होऊ शकते, लोकांची दुखापत होऊ शकते. त्यामुळे किराणा दुकानदाराला सुद्धा आवश्यक आहे. आणि इतर तर जास्त सेन्सिटिव्ह हॉटेल, रेस्टॉरंट, मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स वगैरे जे काय, क्लब, कॅन्टीन वगैरे जे आहे, ह्या सगळ्यांना तर जास्त आवश्यक आहे. कारण इथे अन्नपदार्थाच्या साठवणुकीपासून इथे फूड पॉयझनिंगच्या केसेस होऊ शकतात. व्यवस्थित साठवणूक जर नसेल, टेम्परेचर जर व्यवस्थित मेंटेन केलं नसेल, माशा कीटकांचा शिरकाव होऊ नये अन्नपदार्थांमध्ये त्याकरता जर आवश्यक काळजी घेतली नसेल तर हे प्रकार होऊ शकतात. त्यामुळे अन्नपदार्थ सुरक्षित आणि आरोग्यदायक ठेवण्याकरिता काय काय काळजी घेणे आवश्यक आहे हे या प्रशिक्षणामधून सांगितलं जात असतं फास्टॅग ट्रेनिंग मधून. म्हणून हे फास्टॅग ट्रेनिंग घेणं प्रत्येकाला आवश्यक आहे. या प्रसंगी अन्न औषध प्रशासनाचे फूड कमिशनर बी चव्हाण यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. या प्रसंगी फास्टॅगच्या स्टेट कोऑर्डिनेटर सविता अकोलकर, असिस्टंट स्टेट कोऑर्डिनेटर अक्षय अकोलकर, तर विदर्भ विभागाचे ऑडिटर रामानंद बेलसरे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच या प्रसंगी सोलापूर जिल्ह्याचे कोऑर्डिनेटर सोपान चव्हाण, तर अमरावती तालुका कोऑर्डिनेटर उस्मान वसीम यांची प्रमुख उपस्थिती होती. या प्रसंगी मोर्शी तालुका कोऑर्डिनेटर सौरभ गुलक्षे हे सुद्धा उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आभार स्टेट कोऑर्डिनेटर सविता अकोलकर यांनी केले.